श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघू शकताय सकाळची वेळ आहे आणि सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी बागेमध्ये आले की किती प्रसन्न वाटतं बघा. मन अगदी फुलांनी, त्या पानांनी, हिरव्यागार पानांनी ही फुलं पाहून इतकं प्रसन्न होतं ना आणि खूप छान वाटतं. सकाळी सकाळी माझं बागेमध्ये रोजचा फेरफटका असतो. सकाळीच उठलं की पाहत असते कुठल्या झाडाला कुठली फुलं लागलेली आहेत, कुठल्या झाडाला किती लागलेले आहेत, असं चाललेलं असतं. पण आता सध्या जरा पाऊस कमी आहे. आमच्या इकडं पाऊस अजिबातच नाही ताईंनो, त्यामुळे जरा फुलांचा बहर कमी आलेला आहे. मध्ये पाऊस येऊन गेला ना त्यावेळेस खूप छान अशी मस्त सगळीकडे फुलं भरपूर येत होती. गुलाबाला तर भरपूर अशी फुलं येत होती. पण आता तसं नाही. आता जरा थोडंसं पाऊस कमी झाले ना, आमच्या इकडे पाऊसच नाही आता बरेच दिवस झालं, त्यामुळे झाडांना फुलंसुद्धा कमीच आहेत. तर इकडे मस्त अशी सकाळची तुळशीची पूजा वगैरे करून घेते. फुलं काढून घेतली, त्यानंतर तुळशीची पूजा, आता दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आणि त्यानंतर नित्य देवपूजा करायची. तर असं सकाळचं आजचं रुटीन आहे. खूप प्रसन्न वाटतं. आभाळ येतं आहे पण पाऊस येत नाही आहे, असं झालेलं आहे सध्याला. आणि खूप वारं येतं आहे. वारं आलं की पाऊस येत नाही असं म्हणतात. पण छान अशी प्रसन्न वाटतं बघा. सकाळी सकाळी मस्त अशी तुळशीची पूजा करून घेतली की, आणि आवर्जून रोजच्या नित्यनेमाने सकाळी तुळशीची पूजा करावी, त्यानंतर देवपूजा करावी. तुळशीच्या पूजेला खूप सारं महत्त्व आहे. तर सकाळी देवपूजा करायच्या अगोदर किंवा देवपूजा झाल्यानंतर, बऱ्याचशा ताई झाल्यानंतर करतात, पण खरं तर तुळशीची पूजा सकाळी आंघोळ झाली की पहिली तुळशीची पूजा करून घ्यायची. तुळशीला पाणी घालायचं आणि त्यानंतर मस्त अशी सुंदर सुरेख दारामध्ये रांगोळी काढायची आणि त्यानंतर मग देवपूजा करायची. तर असा क्रम असतो खरं तर पूजेचा. देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करायच्या अगोदर आपल्याला म्हणजे देवपूजा करायच्या अगोदरच आपल्याला तुळशीची पूजा करायची असते. उंबरा सजवायचा असतो आणि त्यानंतर नित्य देवपूजेला लागायचं असतं. तर आजची सुंदर आणि छोटीशी अगदी फुलांची रांगोळी काढलेली आहे. आज कुठली वेगळी रांगोळी नाही, तर आज साधी सिंपल फुलांची मस्त अशी रांगोळी काढली. खूप छान दिसते, सुरेख दिसते. कधीतरी असं पण असावं, रोज रोज त्याच रांगोळ्या, रोज रोज हे, पण असं कधीतरी वेगळी रांगोळी काढल्यावर सुद्धा खूप छान वाटतं. अगदी सिंपल आणि प्रत्येकालाच येईल अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. त्याचबरोबर उंबऱ्यावरती छोटीशी पावलं आणि त्याचबरोबर मस्त अशी डिझाईन काढलेली आहे उंबऱ्यावरती. उंबऱ्याच्या खाली काढायची असते पण वाऱ्यानं राहत नाही, त्यामुळे आपली तिथंच काढत असते मी. त्यानंतर सुंदर अशी आजची देवपूजा करून घेतली. तर बघू शकताय छान जी फुलं मिळाली होती ती आपल्या सगळ्या देवांना वाहिली. मनोभावे देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर तर लागायचं आहे मला माझ्या कामाला. पण सगळ्यात अगोदर पूजा वगैरे करून घेतली. आणि कसं असतं बघा, देवपूजा झाल्यानंतर आपल्याकडून काय कळत नकळत चुका होत असतात. त्यानंतर मग आपण क्षमायाचनासुद्धा करायची असते. चला तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.